नमस्कार, सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कृष्णाला आता नैवेद्य बनवायला सांगितलेला असतो, पण कृष्णाला काही जास्त बनवता येत नाही। त्यामुळे कृष्णा तिच्या वडिलांनी लहान असताना शिकवलेली जी खीर आहे ती खीर बनवायचं ठरवतो। आता कृष्णाने खीर बनवलेली असते तेव्हा मात्र आता तिथे भक्ती आलेली असते आणि ती म्हणते, अगं कृष्णे, मी तुला एवढ्या वेळा स्वयंपाक शिकवण्याचा प्रयत्न केला, पण तेव्हा तर तू काहीच नाही बनवलं, आणि मग आज कसं काय बनवलंस ग, आणि खीर आणि हे सगळं? तेव्हा ती म्हणते की शेवटी तुला माहिती आहे ना कसं आहे, जमतं कधी कधी असं। मग कृष्णाला ती सांगते की बाळजाबाई बाहेर वाट बघतात, चल लवकर ती खीर घेऊन नैवेद्य दाखवायचा आहे। कृष्णा म्हणते की हो। मग तिथेच असलेला काचेचा बाउल घेते आणि त्याच्यामध्ये ती खीर घेते आणि आता बाहेर आलेली असते। इकडे आढळराव घरी आलेले असतात, ड्रायव्हरला गाडी लावायला सांगतात। तेवढ्याच त्यांच्या फोनवरती फोन आलेला असतो। त्यांनी काही माणसं गावात सांगितलेले आहेत ज्यांना काय घडतं ह्या खबरी काढण्यासाठी, म्हणजेच या बाळजाबाईवर लक्ष ठेवण्यासाठी। मग तो जो माणूस आहे तो इकडे सांगू लागतो की काय झाले माहितीये का, देवीची दागिने चोरीला गेलेले आहेत आणि बाळजाबाई तिथं आलेल्या होत्या आणि त्यांनी सगळ्या गावकऱ्यांना शब्द दिलेला आहे की ते दागिने लवकरात लवकर शोधले जाते, असं हे बोलणं चाललेलं असतं। तेव्हा मात्र आढळरावांना धक्का बसतो। आढळराव म्हणतात की हे सगळं काय चाललेलं आहे? तेव्हा मात्र आढळरावांना हे कळतं की नक्की हा गोंधळ कुणी घातलेला आहे, काय केलेला आहे, या गोष्टी आढळरावांच्या लक्षात आलेल्या असतात। तेव्हा आता सगळेजण घरात आहेत, वाट बघत आहेत की कृष्णाने नैवेद्यासाठी काय बनवलेलं आहे आणि कृष्णा नैवेद्याचं कधी घेऊन येणार आहे, हे सगळ्यासाठी धक्का असतो। तेव्हा दुष्यंतला मात्र भारी मज्जा येत असते। दुष्यंत म्हणत असतो की शक्यच नाही, कारण ही कृष्णा काही बनवू शकत नाहीये हे त्याला माहिती आहे, आणि त्यामुळं दुष्यंत म्हणत असतो की नाही, काहीही झालं तरीही कृष्णा रिकामीच येणार आहे आणि सगळे तोंडावर पडणार आहेत, असं दुष्यंतला वाटत असतं। तेव्हा मात्र कृष्णा बाहेर येते। तिच्या हातामध्ये भांडं पाहून खरं तर दुष्यंतला धक्का बसलेला असतो। हिने तर मला सांगितलं होतं हिला काहीच बनवता येत नाहीये, मग हे सगळं काय आहे, मग हे सगळं कसं काय बनवलं, असं वाटायला लागलेलं असतं। कृष्णाने ते भांडं आणलेलं असतं आणि तेव्हा मात्र कृष्णाकडे सगळेजण पाहत राहतात। खऱ्या अर्थाने कृष्णाने छान अशी खीर बनवलेली असते आणि ती खीर घेऊन आलेली असते। त्याच वेळी कृष्णा सांगत असते की खीर बनवली। आता खीर बनवले म्हणून सांगितल्यावर सगळ्यांनाच धक्का बसतो की खीर, आणि कृष्णाने खीर बनवले याचं कौतुक तर भक्तीलाही असतं आणि त्याचबरोबर दुष्यंतला सुद्धा, कारण कृष्णाला काही बनवता येत नाही हे तर दोघांनाही माहिती आहे, बाळजाबाईंनाही बऱ्यापैकी माहिती आहे। म्हणून तर बाळजाबाई प्रत्येक वेळेस इकडे कृष्णाला असं पकडण्याचा प्रयत्न करत असतात, कात्रीत पकडण्याचा प्रयत्न करत असतात। पण आज कृष्णाने दाखवून दिलेलं असतं की ती काहीही करू शकते, अगदी मनात आणलं तर ती कोणतीही गोष्ट अगदी साध्य करू शकते। आता सगळेजण तिथं असतात। बाळजाबाई म्हणतात, कशी बनवली खीर, काय टाकले त्या खिरीमध्ये, असं बाळजाबाई जेव्हा विचारतात तेव्हा कृष्ण सांगू लागते, दूध, तांदूळ, वेलची, साखर आणि थोडासा खोबऱ्याचा तुकडा पण टाकलाय। म्हणजे तिला तिच्या वडिलांनी ज्या पद्धतीने खीर सांगितलेली होती त्या पद्धतीने ती खीर बनवलेली असते। तेव्हा मात्र मैनावती म्हणते की हे काय असली पद्धत आहे, भिकाऱ्यासारखं असं बनवलेलं आहे, आणि इकडे बाळजाबाई पण त्याच म्हणत असतात। मैनावतीला म्हणतात की चांगला नैवेद्य बनवून घेऊन या। कसं आहे माहितीये का, हे काही योग्य नाहीये, हे सगळं जे काही चाललंय ना ते मला पटलेलं नाही, असं बाळजाबाई सांगत असतात। मग मैनावती म्हणते की हो, मी आधीच नैवेद्य बनवून ठेवलेला होता आणि तो नैवेद्य घेऊन मी येते, असं मैनावती सांगते आणि मैनावती नैवेद्य आणायला जाते। इकडे दुष्यंत त्याचबरोबर कृष्णा सगळेजण पाहत असतात, पण कृष्णा म्हणते की बाळजाबाई, मला काय तुमचं हे वागणं पटलेलं नाही। तेव्हा मात्र इकडे दुष्यंतला लगेचच कृष्णा बोलल्यानंतर दुष्यंत म्हणतो की कृष्णा, तू कोणाशी बोलते, कोणाच्या समोर बोलते याचं भान राहू दे। तेव्हा कृष्णा म्हणू लागते की कसं आहे माहितीये का, ज्या बाळजाबाई माणसात भेद करत नाहीयेत त्या आज अन्नात भेद का करायला लागलेल्या आहेत, गरीबाचं श्रीमंताचं, मान्य आहे मला, पण मी ज्या पद्धतीनं बनवलेली आहे, मी आधीपासून जसं बनवत आलेली आहे तेच केलेलं आहे, असं सांगितलेलं असतं। आणि तेव्हा मात्र बाळजाबाई म्हणत असतात, म्हणजे मग आता कृष्णा सांगायला सुरुवात करते। कृष्णा म्हणत असते की हे बघा, कसं आहे माहितीये का, शबरीची उष्टी बोरं प्रभू रामचंद्रांनी सुद्धा खाल्लेली वनवासाला गेल्यानंतर। त्याचबरोबर इकडे श्रीकृष्णांना त्यांचा मित्र सुदामा
हा जो होता तो किती गरीब होता, तरीही श्रीकृष्णाने त्याच्या हातचे पोहे खाल्लेच ना, असं म्हणत कृष्ण सांगत असते. तेव्हा मात्र सगळेजण असतात आणि इकडे आता गावामध्ये सगळीकडे चर्चा सुरू झालेली आहे. देवीचे दागिने चोरीला गेलेले आहेत आणि आता मात्र सगळ्यांना धक्का बसलेला आहे. एक माणूस सगळ्यांना सांगत असतो, हो मी तिकडेच चाललेलो आहे, असं त्याचं बोलणं असतं. आणि सगळेजण म्हणत असतात की काय, देवीचे दागिने चोरीला गेलेत? असे कसे देवीचे दागिने चोरीला गेलेत? आणि मग सगळेजण आता धाव घेत असतात, नक्की कुठं झालंय, काय झालंय, असं म्हणत देवीचे दागिने शोधण्यासाठी सगळ्यांचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. त्याचबरोबर इकडे बाळजाबाई बोलत असतात आणि दुष्यंत कृष्णाला सांगत असतो. बाळजाबाई पूर्णपणे तोंडावर पडलेले असतात. कृष्णाने ऐकवायला सुरुवात केलेली असते. दुष्यंत मात्र म्हणत असतो की मला कृष्ण काय बोलते ना ते समजलेलं आहे, नक्की काय करायचं आहे हे सुद्धा लक्षात आलेलं आहे. अशा पद्धतीने बोलणं चाललेलं असतं. तेव्हा कृष्णा म्हणत असते, मला हे काही पटलेलं नाही, म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने नको होतं, कारण देवीसाठी बनवलेला नैवेद्य आहे आणि प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने तो नैवेद्य बनवलेला असतो. मग असा विचार करायची गरज काय आहे? मला सांगा ना, तुम्ही पण तेच केलेलं आहे, मग असा विचार कशासाठी? काय आहे या सगळ्यामध्ये? असं बाळजाबाईंना ती बोलत असते. तेव्हा मात्र दुष्यंत तिथे येतो आणि सगळ्यांच्या समोर सांगतो की मला कृष्णाचं म्हणणं पटलेलं आहे. कृष्णाला नक्की काय म्हणायचं आहे ते सगळं माझ्या लक्षात आहे आणि मला ह्या गोष्टी मनापासून पटलेल्या आहेत, असं सांगितलं जातं. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा दुष्यंत कृष्णाच्या पाठीशी उभा असतो. आणि मग इकडे बाळजाबाई म्हणतात की मी तर परीक्षा घेत होते, मला बघायचं होतं. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र आता दुष्यंत, आता सगळ्या बायकांची पण चर्चा चाललेली असते की नक्की काय झालेलं आहे, कशामुळे असं झालेलं आहे, काय आहे हे सगळं, असा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. देवीचे दागिने चोरीला गेलेत, आता बाळजाबाईंशिवाय आपल्याला दुसरं कोण आहे, अशा सगळ्या बायका चर्चा करू लागलेल्या असतात. तर इकडे मैनावती म्हणत असते की काय आहे, तुला कळत नाहीये का, तू सासूला उलट बोलणार आहेस का? बाळजाबाई तर आता चांगल्याच तोंडावर पडलेल्या असतात. इकडे भक्ती बाळजाबाईंची माफी मागत असते. ती म्हणत असते की नाही, मला माफ करा, मला माहिती आहे कृष्णेकडनं चुकलेलं आहे, पण तिला जरा समजून घ्या, मी तिच्या वतीने माफी मागते. बाळजाबाई पुढे येतात आणि बोलायला सुरुवात करतात, मी तर तिची परीक्षा घेत होते, मला बघायचं होतं कृष्णी काय करते, ह्या परीक्षेत पास होते का नाही. आणि मग कृष्णी या परीक्षेत पास झालेले आहे असं म्हणत बाळजाबाई कृष्णाच्या जवळ गेलेले असतात आणि कृष्णाच्या गालावरून हात फिरवतात. खरं तर सगळ्यांना धक्का बसलेला असतो की आता बाळजाबाई कानाखाली मारणार की काय कृष्णाच्या, आणि सगळे घाबरलेले असतात. कृष्णा मात्र ठामपणे उभी असते. तेव्हा आढळराव म्हणत असतात की काय आहे, यांचे नवीन डाव चालूच आहेत रोजच्या रोज, असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि तरीही बाळजाबाई मात्र या सगळ्या गोष्टींना सामोरं जात असतात आणि प्रत्येक डाव रचत असतात. पण कृष्णा मात्र बाळजाबाईंचा प्रत्येक डाव उधळून लावत असते, अगदी ताकदीनं उभी राहिलेली असते आणि त्यांचा प्रत्येक डाव उधळून लावण्यासाठी ती खंबीरपणे उभी असते. काहीही झालं तरीही तिला माहिती आहे की या सगळ्यातून मार्ग काढतच पुढे जायचं आहे आणि म्हणूनच ती बोलत असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की दुष्यंतने आता कृष्णाची बाजू घेतलेली आहे. आढळराव म्हणत असतात की किती वेळा पांघरून घालणार आहात, म्हणजे किती वेळा बदलणार आहात तुम्ही, मला ना खरंच कळत नाहीये, सरड्यासारखे रंग बदलता तुम्ही, असं हे बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र बाळजाबाई म्हणत असतात की हो माहिती आहे ना, मग शांत राहा, असं बाळजाबाईंचं म्हणणं असतं. तेवढ्यावर आढळराव थांबत नाहीये, तर आढळराव पुढे बोलायला सुरुवात करतात. ते म्हणतात की मला काय म्हणायचंय माहितीये का, की एक गोष्ट सगळ्यांना सांगायची आहे आणि ती म्हणजेच की ज्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत त्यामध्ये आता कृष्णेने सकाळी उठून देवीची पूजा केलेली आहे, मंदिरात गेलेली होती, त्याचबरोबर आता नैवेद्य सुद्धा कृष्णेनेच बनवलेला आहे. तर मला असं वाटतंय की हा आरतीचा मान सुद्धा कृष्णालाच मिळायला पाहिजे, कारण बाळजाबाईंच्या हातामध्ये आरतीचं ताट दिलेलं असतं आणि त्याच वेळी इकडे कृष्णाला मान मिळाला पाहिजे असं बोलणं सुरू होतं. तेव्हा मात्र बाळजाबाई म्हणतात, एकट्या कृष्णाला कशाला, दोघांनी मिळून करू द्या आरती, असं म्हणत दुष्यंतच्या हातात ताट द्यायला सांगितलं जातं. आता दुष्यंतच्या हातात ताट दिलेलं असतं आणि तेव्हा मात्र दुष्यंत ते ताट हातात घेतो आणि आता आरतीला सुरुवात होते. गुरुजी तिथे आरतीला सुरुवात करतात. सगळेजण गणपती बाप्पा मोरया, त्याचबरोबर देवीचा उदो उदो करतात आणि या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात. म्हणजे ही एक गोष्ट चांगली झाली
की पूजेचा मान हा कृष्णेला मिळाला. एक ना एक दिवस कृष्णा सगळ्या गोष्टी उधळून लावणार आहे आणि पूर्णपणे वाट लावणार आहे असं आढळरावांना वाटत असतं. बाळजाबाईंचं हे काही जे चालू आहे ना ते सगळं कृष्णा बंद पाडणार आहे असं आढळरावांना वाटत असतं. आता कृष्णेने खीर बनवलेली असते. दुष्यंत रूममध्ये असतो. दुष्यंत म्हणत असतो हिला तर काही बनवता येत नव्हतं, मग हिने ही खीर कशी बनवली, नक्की काय केलं खीर बनवण्यासाठी, असं त्याचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा कृष्णा तेवढ्यातच खीर घेऊन येते आणि म्हणते की हे घ्या, अहो तुम्ही खाल्ली नव्हती ना म्हणून तुमच्यासाठी आणले. दुष्यंत म्हणत असतो की नाही नको मला, पण मला एक सांग तुला कसं जमलं, तुला तर खीर येत नव्हती ना करता, तुला तर काहीच येत नव्हतं. ती म्हणते की देवी आई पावली ना मला म्हणून मला जमलेलं आहे, असं तिचं बोलणं चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे कृष्णा म्हणत असते बरं घ्या नैवेद्याला नाही म्हणू नका. दुष्यंत म्हणतो की हो एकच चमचा घेणार आहे मी. सुरुवातीला नाही म्हणत असतो आणि नंतर एक चमचा घ्यायला तो तयार होतो. त्यानंतर कृष्णा त्याच्याकडे पाहत असते आणि त्याचबरोबर कृष्णा म्हणते की कसे, ती म्हणते तो म्हणतो की वाव, म्हणजे त्याला म्हणायचं असतं की छान झाली. तेव्हा तो म्हणतो की नाही. तेव्हा कृष्णा म्हणते की म्हणजे एखादा पदार्थ आवडला नाही तर तुमच्या शहरात त्याला वाव म्हणतात का, असं कृष्णा सांगू लागते. दुष्यंत मात्र म्हणत असतो की नाही तसं काही नाहीये असं तो सांगू लागतो. तेव्हा कृष्णा निघून जाते. जाताना तिथेच ती वाटी ठेवून जाते आणि खिड दरवाजा उघडून पाहते तर दुष्यंत ती खीर खात असतो. त्याला ती आवडलेली असते. आता इकडे आढळराव सुद्धा खीर खात असतात. तेही म्हणत असतात की खरंच खूप छान बनवले. कृष्णा तिथे येते आणि म्हणते येऊ का आतमध्ये. तेव्हा आढळराव म्हणतात अहो सुनबाई यायचं, डायरेक्ट दरवाजा ढकलायचा आणि यायचं आतमध्ये, कशाला टेन्शन घेताय तुम्ही, असं तिला सांगत असतात. तेव्हा मात्र कृष्णा म्हणत असते हो. मग कृष्णाला म्हणतात की अगं खरंच खीर खूप छान झाली होती, असेच पदार्थ जरा कधी मधी बनवत जा म्हणजे बरं वाटतं, तुझ्या हाताला चव आहे. तेव्हा कृष्णा मात्र हसत असते, म्हणत असते काय सांगू तुम्हाला, माझ्या हाताला चव आहे, मला फक्त ही खीरच कशी तरी बनवता आलेली आहे, अन्यथा मला कुठल्याच गोष्टी जमत नाही आहेत असं कृष्णाच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. तेव्हा आढळराव तिला बोलत असतात. तेव्हा ते म्हणतात की मग काय झालं, दुष्यंतरावांनी खाल्ली ना खीर, आमच्या चिरंजीवांनी आवडली का त्यांना. कृष्णा म्हणते हां खाल्ली, चेहऱ्याकडे बघून तर वाटत होतं आवडली, पण बोलून काय दाखवलेलं नाही. तेव्हा आढळराव म्हणतात की हे बघ कृष्णा, तुला एक मोलाचा सल्ला देतो, म्हणजे आमच्या आईनं सांगितलेलं आहे की पुरुषांच्या मनात शिरण्याचा मार्ग त्यांच्या पोटातून जातो, म्हणजे असे छान छान पदार्थ करून त्यांना खाऊ घालायचे आणि त्यांचं मन जिंकायचं, असं इकडे आढळराव तिला सांगत आहेत. तेव्हा मात्र कृष्णा आढळरावांना हो म्हणते आणि मग कृष्णा आता निघालेली असते. तेव्हा थोरले सरकार जे आहेत ते दरवाजा बंद करतात, आजूबाजूला कोणी आहे का ते पाहतात आणि म्हणतात की तुला एक गोष्ट विचारायची होती, तू सकाळी मंदिरात गेली होती, तिथं सगळं ठीक होतं ना, काही प्रॉब्लेम तर झाला नव्हता ना. कृष्णा म्हणते नाही, पण असं का विचारताय तुम्ही. तेव्हा आढळराव सांगू लागतात की देवीचे दागिने चोरीला गेलेले आहेत म्हणून विचारत आहे. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की एवढ्या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात. कृष्णाला बिचारीला काहीच माहीत नव्हतं. आढळरावांमुळे तेवढी तरी गोष्ट तिच्या कानावर पडलेली असते आणि इकडे घरी आता गावकरी आलेले आहेत आणि सगळेजण म्हणत असतात की देवीचे दागिने चोरीला गेलेत आणि देवीचे दागिने हे कृष्णाने चोरलेले आहेत असं त्यांच्या सगळ्यांचं म्हणणं चाललेलं असतं. खरं तर कृष्णाचा या कोणत्याच गोष्टींशी काही संबंध नाहीये, परंतु तिला मुद्दामून या सगळ्यामध्ये अडकवलं जात असतं. त्यासोबतच आता सगळेजण तिथं असतात. बाळजाबाई म्हणतात जर चोरी कृष्णाने केली असेल तर तिला शिक्षा होणार, तिला आम्ही सून म्हणून नांदवणार नाही. म्हणजे कृष्णाला घराबाहेर काढण्यासाठी हा बाळजाबाईंनी आखलेलाच डाव आहे आणि बिचारी कृष्णा मात्र त्यात अडकत चाललेली असते. असं सांगितल्यानंतर बाळजाबाई म्हणतात की आम्ही त्यांना नांदवणार नाही, काहीही झालं तरी जर चोरी तिनं केली असेल तर त्याची शिक्षा तिला भोगावी लागणारच आहे. तेव्हा दुष्यंत तिथे येतो आणि म्हणतो बास, मला माहिती कृष्णा निर्दोष आहे, तिनं चोरी केलेली नाही आणि मी तिच्या सोबत आहे, असं स्पष्टपणे दुष्यंत सांगत असतो. सगळेजण पाहत राहतात की नक्की काय झालेलं आहे, हा प्रश्न पडलेला असतो. बाळजाबाईंच्या विरोधात दुष्यंत गेलेला असतो आणि कृष्णाची बाजू घेतो आणि म्हणतो मी तिला निर्दोष सिद्ध करेन, लवकरच तुमच्या सगळ्यांच्या समोर सत्य येईल, असं दुष्यंतने सांगितलेलं असतं. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.